नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प सिद्धी या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेड्यूल आणि पार्ट्सच्या बद्दल डिस्कस करणार आहोत. आता बघा, शेड्यूल आणि पार्ट्सला आठवण ठेवण्यासाठी काही ट्रिक्स आहे, ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, आपण शेड्यूलपासून सुरुवात करूया. आता शेड्यूलमध्ये आपल्याला ओरिजिनली 8 शेड्यूल वेअर देअर इन अवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन. नंतर त्यांची अमेंडमेंट थ्रू हे टोटल 12 शेड्यूल झालेले आहे. आता या शेड्यूलला आठवून ठेवण्याची एक ट्रिक आहे, ते म्हणजे टियर्स ऑफ ओल्ड पीएम. आता मित्रांनो, मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. ती म्हणजे बघा, आपलं एम-पी-एस-सीच्या रिलेटेड इंग्लिशमध्ये कंटेंट मी जो प्रोव्हाईड करत आहे, तो एकदम बेस्ट कंटेंट आहे. त्यासोबतच बघा, रिसोर्सेस खूप कमी आहे इंग्लिशमध्ये. ते मी तुम्हाला ऑलरेडी म्हणजे चांगल्या प्रकारे प्रोव्हाईड करत आहे, तर मला तुमचा चांगला प्रतिसाद लागणार आहे. त्यामुळे कसं आहे, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून कसं आहे, मला मोटिव्हेशन मिळेल, की मी अजून चांगले-चांगले व्हिडिओ घेऊन येईल. मी मॅरेथॉन सीरीज पण लवकरच घेऊन येईल, जे की तुमच्या राज्यसेवा आणि ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी पण खूप जास्त हेल्पफुल राहील. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपण 12 शेड्यूल सोबत डील करणार आहे. आता यांना आठवून ठेवण्याची ट्रिक आहे टियर्स ऑफ ओल्ड पीएम. तर बघा, टियर्स ऑफ ओल्ड पीएम हे कसं आलं मी तुम्हाला सांगतो. टी मधून आपल्याला जेव्हा आपण फर्स्ट शेड्यूल बघतो, हा किती आहे, 12 अल्फाबेट आहे टोटल. तर 12 अल्फाबेट हे प्लेस वाईजच आपण इथे डिफर केलेलं आहे. तर बघा, टी हा फर्स्ट नंबरवर आलेला आहे, सेकंड नंबरवर ई आलेला आहे. तर आपण यांची जे आहे नाव कसे काय आले हे टियर्स ऑफ ओल्ड पीएम हे बघून घेऊया. फर्स्ट शेड्यूलमध्ये आपल्याला बघायला मिळते की नेम ऑफ स्टेट अँड युनियन टेरिटरीज. जेव्हा आपण इथे टेरिटरीज बघू, तर इथे हा कोणत्या शेड्यूलमध्ये फर्स्ट. तर या टेरिटरीजवरून आपण हा टी घेतलेला आहे. तर हा टी फर्स्ट नंबरवर आलेला आहे. त्याच प्रकारे बघा, एम्युलमेंट्स, अलाउन्सेस अँड प्रिव्हिलेजेस, हा ई, हा इथून आलेला आहे. ई डिनोट्स फॉर सेकंड शेड्यूल. ई मध्ये काय येते, एम्युलमेंट्स. ओके. नेक्स्ट अफर्मेशन, ओथ अँड अफर्मेशन, हे आलं आपलं थर्ड शेड्यूलमध्ये. ओथ अँड अफर्मेशन कोणाची कोणाची आहे, युनियन अँड स्टेट मिनिस्टर, एम-पी, एम-एल-एज, जजेस अँड कॅग. नेक्स्ट आपण फोर्थ शेड्यूलच्या बद्दल बघूया. फोर्थ शेड्यूल डील्स विथ, आता इथे काय, फोर्थ अल्फाबेट आर. आर म्हणजे काय, राज्यसभा. ओके. फोर्थ शेड्यूल डील विथ अलोकेशन ऑफ सीट ऑफ राज्यसभा, दॅट इज काउन्सिल ऑफ स्टेट. नेक्स्ट आपण बघूया, फिफ्थ अल्फाबेट कोणचा आहे आपला, एस. एसमध्ये काय आपण बघू शकतो, की शेड्यूल एरिया अँड ट्रायबल, शेड्यूल ट्राइब्स. शेड्यूल एरिया अँड शेड्यूल ट्राइब्स. म्हणजे फिफ्थ शेड्यूल कशासोबत डील करणार आहे, ॲडमिनिस्ट्रेशन अँड कंट्रोल ऑफ शेड्यूल एरिया अँड शेड्यूल ट्राइब्स. नेक्स्ट आपण बघूया, हा ओ. हा ओ आला आपल्या 6 नंबरवर. तर 6 नंबरमध्ये आपल्याला काय बघायला मिळते, की शेड्यूल आणि शेड्यूल एरियाज आणि शेड्यूल ट्राइब्स याच्या व्यतिरिक्त जो असा म्हणजे ट्रायबल एरिया येतो, तो या 6th शेड्यूलमध्ये डील केला जाईल. तर इथे काय येते, ओ म्हणजे काय, अदर दॅन शेड्यूल एरिया. ओ म्हणजे काय, अदर दॅन शेड्यूल एरिया. अदर दॅन शेड्यूल एरिया म्हणजे कोणता आला, आसाम, मेघालय, त्रिपुरा अँड मिझोरम. ओके. तर हे आपल्या 6 शेड्यूलमध्ये प्लेस केलं गेलेलं आहे. लडाख याला पण 6 शेड्यूलमध्ये प्लेस करा, कारण इथे जास्त ऑटोनॉमी भेटते. त्यामुळे कसं आहे, लडाखला 6 शेड्यूलमध्ये प्लेस करा, ही खूप जास्त डिमांड होती. ते अजून झालेलं नाही आहे. ती अजून युनियन टेरिटरीज आहे. पण लडाखला 6 शेड्यूलमध्ये प्लेस करा, हे खूप मांग चालू होती, पण ते पूर्णतही झाली नाही अजून. नेक्स्ट आपण बघू शकतो, की 7 शेड्यूल. 7 शेड्यूलमध्ये काय आहे, एफ. एफवरून काय येते, फेडरेशन. फेडरेशन म्हणजे काय, युनियन, स्टेट आणि कन्करंट. तर या 7 शेड्यूलमध्ये आपल्याला काय बघायला मिळते, लिस्ट बघायला मिळते. युनियन, स्टेट आणि कन्करंट लिस्ट विथ रिस्पेक्ट टू सब्जेक्ट ऑफ लेजिस्लेशन. नेक्स्ट आपल्याला 8 शेड्यूल बघायला मिळतो. त्याच्यात काय बघू राहिलो आपण, 8 अल्फाबेटमध्ये, की ओ. ओ म्हणजे काय, ऑफिशियल लँग्वेज म्हणजे रिकॉग्नाइज्ड लँग्वेज. 8 शेड्यूलमध्ये काय येईल, ऑफिशियल लँग्वेज म्हणजे की रिकॉग्नाइज्ड लँग्वेज. नेक्स्ट आपण बघूया, एल. आता जो एल आहे, हा डिनोट करतो लँडला. आता हा जो लँड सब्जेक्ट आहे, तो 9 शेड्यूलमध्ये प्लेस केला गेला होता. कारण 9 शेड्यूलला अशा प्रकारे डिझाइन केलं गेलं होतं, की तो ज्युडिशियल रिव्ह्यू असते ना, तो या 9 शेड्यूलवर कामच नाही करेल. पण आपण केशवानंद भारती केसमध्ये बघू शकतो, की 9 शेड्यूलवर वर पण हा ज्युडिशियल रिव्ह्यू काम करू शकतो. तर त्यामुळे कसं आहे, 9th जो शेड्यूल आहे, त्याला आपण लँडनी डिनोट करतो. म्हणजे लँड रेकॉर्ड इथे प्लेस केले गेले होते. तर 9 शेड्यूल डील्स विथ लँड रेकॉर्ड, असं आपण लक्षात ठेवूया. 10th अल्फाबेट कोणचा आपला, डी. डी म्हणजे काय, डिफेक्शन. तर डिफेक्शन कोणाचं, अँटी डिफेक्शन प्रोव्हिजन ऑफ, 10 शेड्यूल डील्स विथ द अँटी डिफेक्शन प्रोव्हिजन ऑफ एम-पी, एम-एल-एस. ओके. एम-पी, एम-एल-एसच्या अँटी म्हणजे त्यांना जर हटवायचं असेल, डिस्क्वालिफाय करायचं असेल, तर ते या 10 शेड्यूल थ्रू केल्या जाते. आता बघूया आपण, एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची विसरलो, ते की म्हणजे 9 शेड्यूलमध्ये, म्हणजे जो हा 9 शेड्यूल आहे, हा 9 शेड्यूल कधी ॲड केला गेला होता, फर्स्ट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1951 मध्ये. नेक्स्ट आपण बघू राहिलो, की 10 शेड्यूल. तर हा 10 शेड्यूल कधी ॲड केला गेला,
52nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1985. आता हे अमेंडमेंट पण खूप इम्पॉर्टंट होऊन जातात, कारण यांच्यावरून डायरेक्ट प्रश्न बघायला मिळतो. तर 9th कोणत्या याच्यात केला गेला? फर्स्ट 1951 मध्ये, 10th 52nd 1985 मध्ये. आता बघूया आपण 11th मध्ये आपण काय अल्फाबेट बघितला होता? पी. पी म्हणजे कशाला डिनोट करू राहिला? हा पंचायत. पॉवर्स, ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ पंचायत. टोटल किती? 29 मॅटर्स आहे याच्या अंदर. तर हा कोणत्या अमेंडमेंटनी ॲक्ट म्हणजे ॲड केला गेला तर 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1992. ओके, यांनी हा ॲड केला गेला. आणि लास्ट आहे आपला एम लेटर. एम वरून काय डिनोट होते? म्युनिसिपॅलिटीज. याच्यात 18 सब्जेक्ट मॅटर आहे टोटल. तर हा कोणत्या अमेंडमेंटनी ॲक्ट ॲड केला गेला? तो 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1992 ने. ओके, तर या प्रकारे हे आपले शेड्यूल आहे. एक वेळा वापस बघून घेऊया कसे आहे, यांना कसं आठवून ठेवायचं. इयर्स ऑफ ओल्ड पीएम. टी म्हणजे काय? टेरिटरी. ई म्हणजे एमलमेंट. ए म्हणजे काय? अफर्मेशन. आर डील्स फॉर राज्यसभा. एस शेड्यूल एरिया अँड शेड्यूल ट्राईब. ओ अदर देन शेड्यूल एरिया म्हणजे काय? आसाम, मेघालय, त्रिपुरा अँड मिझोरम. नेक्स्ट एफ म्हणजे काय आला आपला? फेडरल लिस्ट. ओ म्हणजे काय आला? ऑफिशियल लँग्वेज. 9 म्हणजे आपला एल म्हणजे काय आला? लँड रेकॉर्ड. डी म्हणजे काय आला? डिफेक्शन. टी म्हणजे काय आला? पंचायत. आणि एम म्हणजे काय आला? म्युनिसिपॅलिटीज. या प्रकारे तुम्ही या सगळ्यांना आठवून ठेवू शकता. मी खूप सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना हे आठवून झाले असतील. आता याच्यानंतर आपण बघूया की आपण पार्ट्सला कसं आठवून ठेवू. आता चला लगेच आपण पार्ट्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनला पण गो थ्रू करून घेऊ. आता बघा हे ट्रिक आहे. हे मी तुम्हाला समजवतोच. त्या पहिले मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. ठीक आहे, म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण म्हणतो की 22 पार्ट्स आहे. जर आपण असं बघितलं जसं की हा पार्ट 4A आहे. ओके. पार्ट 9A, पार्ट 9B. तर असं जर आपण टोटल केलं तर देअर आर 25 पार्ट्स. आणि जर नंबरिंगने आपण बघितलं तर 22 पार्ट्स आहे इथं. तर त्याच प्रकारे बघा आपल्याला ॲडिशनमुळे 25 पार्ट्स बघायला मिळतात. आणि पार्ट 7 जो आहे तो 7 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्टने आपण रिपील केलेला आहे, म्हणजे कॅन्सल केलेला आहे. आता याचा काही यूज नाही आहे. ओके. आता आपण अजून इम्पोर्टंट पॉइंट बघून घेऊ, जसं की पार्ट 4 आणि पार्ट 14 हे दोन्ही पण एकाच अमेंडमेंटने ॲड केलेले आहे. जसं की 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1976 याच्यात हे दोन्ही पण ॲड केलेलं आहे. 4A मध्ये काय सांगते? फंडामेंटल ड्युटीज. आणि 14A मध्ये काय सांगते? ट्रिब्युनल्स. आता बघा 9A पण आपल्याला ॲडिशन बघायला मिळतो. तो कधी ॲड झाला? 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1992. आणि जो 9B आहे तो कधी ॲड झाला? 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 2011. आता बघा हे 2 खूप इम्पॉर्टंट अमेंडमेंट आहे आणि हे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवरला पण डिनोट करतात. त्यामुळे यांच्यावरून आपल्याला प्रश्न वारंवार बघायला मिळतो. आता आपण ट्रिक बघून घेऊया कशी आहे. यू म्हणजे काय? युनियन अँड इट्स टेरिटरी. कॅनचा सी हे जे म्हणजे बोल्ड टेक्स्टमध्ये मोठे अल्फाबेट आहे ना, अप्पर केसमधले जे अल्फाबेट आहे, त्याच्यावरून आपली ट्रिक आहे. तुम्ही या प्रकारे लक्ष ठेवा. यू म्हणजे काय? युनियन अँड इट्स टेरिटरी. नेक्स्ट कॅन म्हणजे काय? सिटिझनशिप. सी. एफ म्हणजे काय? फंडामेंटल राईट. डी म्हणजे काय? डी-पी-एस-पी. नंतर वापस एफ म्हणजे काय? फंडामेंटल ड्युटीज. नेक्स्ट काय आहे? यू म्हणजे काय? युनियन. एस म्हणजे काय? स्टेट. आता याच्यानंतर आपल्याला इथं गॅप बघायला मिळतो. हा आपण रिपील केला होता. नेक्स्ट त्याच्यानंतर काय? यू म्हणजे कसं झाला? युनियन टेरिटरीजचा. पी म्हणजे काय? पंचायत. नेक्स्ट हा छोटा अक्षर आहे बघा. हा पण छोटा होता, हा पण छोटा होता. तर याला आपण मोजू नये. नेक्स्ट एम काय आला? म्युनिसिपॅलिटीज. सी काय आला? कोऑपरेटिव्ह सोसायटीज. हा पण छोटा आहे बघा. याला आपण मोजू नये. नंतर श्यामचा एस-वाय म्हणजे काय? शेड्यूल अँड ट्रायबल एरिया. रामचा आर मोठा आहे म्हणजे काय? रिलेशन बिटवीन युनियन अँड स्टेट. तर हे झाले आपले 1 to 11 ची ट्रिक. आता आपण 12 to 15 ची ट्रिक बघून घेऊ. फ्रूट, टेस्ट, स्वीट टू ईट म्हणजे एफ काय आला? फायनान्स, प्रॉपर्टी, कॉन्ट्रॅक्ट अँड सूट. नंतर टेस्ट सोबत आपण ट्रेडला पण कनेक्ट करू शकतो, की आपण फ्रुट्सचा ट्रेड करत आहे किंवा आपण कोणत्या फूड असतात, तर फूडचा ट्रेड करत आहे. आपण काही एक्सपोर्ट इम्पोर्ट करत आहे, तर त्या हिशोबाने ट्रेड, कॉमर्स, इंटरकोर्स विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. ओके, हे एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. नेक्स्ट काय? स्वीटचा एस म्हणजे काय? सर्व्हिसेस अंडर युनियन अँड स्टेट. त्याच्यानंतर टी मोठा पाहिजे. सॉरी, हा टी मोठा पाहिजे. टी वरून काय येईल? आपलं ट्रिब्युनल्स. आणि ईटचा तर तो म्हणजे काय येईल ना? आपला इलेक्शन. ओके, इलेक्शन येईल आपला. आता हे झाले आपले 12 to 15 ची. आता नेक्स्ट आपण बघूया 16 to 22 ची ट्रिक आहे.
सोहन ओन्ली ईट मॅगी ॲज अ टेस्टी स्नॅक. आता सोहनवरून काय आला? स्पेशल प्रोव्हिजन रिलेटिंग टू सर्टन क्लासेस. ओन्लीचा ओ म्हणजे काय? ऑफिशियल लँग्वेज. ईट एमर्जन्सी प्रोव्हिजन. नेक्स्ट मॅगीचा एम म्हणजे काय? मिसलेनियस. ॲजचा ए म्हणजे काय? अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. नेक्स्ट काय? टी टेस्टीचा टेम्पररी ट्रान्झिशनल अँड स्पेशल प्रोव्हिजन. आणि नंतर काय? लास्ट स्नॅक्सवरून काय ते शेवटचा शॉर्ट टायटल कमेन्समेंट ऑथॉरिटेटिव्ह टेक्स्ट इन हिंदी अँड रिपील्स. तर हे काही आपले ट्रिक्स आहे ज्याने आपण पार्ट्सला आठवून ठेवू शकतो. कसे? 1 to 11 यू कॅन फ्लाय डायरेक्टली फ्रॉम US टू UP टू मीट चाइल्ड ऑफ श्याम अँड राम. हे झालं आपलं कशाची? 1 to 11. याच्यातला जो 7 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट आहे, तो म्हणजे जो 7 पार्ट आहे, तो 7 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्टने आपण रिपील केला होता. नेक्स्ट 12 to 15 मध्ये काय आहे? फ्रूट टेस्ट स्वीट टू ईट. ओके. आता याच्यात आपण 14A ऍड केलेला आहे. याच्यात काय आहे? 9AB आणि 4A. नेक्स्ट काय आहे? 16 to 22 मध्ये सोहन ओन्ली ईट मॅगी ॲज अ टेस्टी स्नॅक. ओके. तर खूप ईझी ट्रिक आहे हे आणि खूप सोपी म्हणजे प्रकारे मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. आणि बघा याच्यात मी तुम्हाला हे पण सांगितलं की 4 आहे, तर 14A पण आहे. 4A आहे तर 14A पण आहे. त्याच्यासोबतच 9A आणि B पण आहे. 9A आणि 9B पण आहे. तर अशा प्रकारे हे अमेंडमेंट पण तुम्हाला लक्षात आलेच असतील. आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह राहिला असेल आणि याची तुम्हाला खूप मदत होईल एक्झामिनेशनमध्ये. आता बघा खूप कमी दिवस राहिलेले आहे. या गोष्टींच्या थ्रूच तुम्ही जे एक्झामिनेशन आहे ते पास करू शकता आणि भरभरून यश मिळवू शकता. तुमच्या सगळ्यांच्या एक्झामिनेशनसाठी ऑल द बेस्ट मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला असंच लाईक आणि सबस्क्राईब करत राहा, जेणेकरून मी असे वारंवार व्हिडिओ घेऊन येईल आणि तुमची जे पण माझ्याकडून हेल्प होऊ शकेल, मी ती हेल्प करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आय होप तुम्हा सगळ्यांना आवडला असेल. तर या व्हिडिओला जरूर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ